या व्हिडिओमध्ये आपण वर्बल क्वेश्चन्स कसे बनवायचे हे शिकणार आहोत। ज्या प्रश्नांची सुरुवात वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने होते त्याला वर्बल क्वेश्चन किंवा यस नो टाइप क्वेश्चन म्हणतात। याची रचना प्रथम सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर कर्ता, त्यानंतर असेल तर मुख्य क्रियापद व वाक्याचा राहिलेला भाग व शेवटी प्रश्नचिन्ह अशी असते। या प्रश्नांची सुरुवात नेहमी पुढील सहाय्यकारी क्रियापदांनी होते। am, is, are, was, were, have, has, had, shall, will, do, does, did, can, could, may, might, must, would, should इत्यादी। दिलेल्या वाक्यापासून वर्बल क्वेश्चन बनवण्याचे नियम। दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधून सर्वात सुरुवातीला लिहावे। वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू, डज, डीड यापैकी योग्य सहाय्यकारी क्रियापद घ्यावे व सर्वात शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे। दे आर गोइंग टू स्कूल टुडे या वाक्यापासून वर्बल क्वेश्चन बनवायचा असेल तर प्रथमतः दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधू। या वाक्यात आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे ते सुरुवातीला लिहू, राहिलेले वाक्य जसे आहे तसे लिहू व शेवटी प्रश्नचिन्ह देऊ। अशा प्रकारे आर दे गोइंग टू स्कूल टुडे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे वर्बल क्वेश्चन बनवता येतो। ही उदाहरणे पहा, यामध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापदे सुरुवातीला घेतलेली आहेत व शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे। जेव्हा वाक्यात दोन सहाय्यकारी क्रियापदे आलेली असतात तेव्हा फक्त एकच सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घेतले जाते। ही विल हॅव गॉन या वाक्यात विल आणि हॅव हे दोन सहाय्यकारी क्रियापदे आलेली आहेत। अशा वेळेस सुरुवातीचे विल हे एकच सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला घेतले जाते। विल ही हॅव गॉन क्वेश्चन मार्क। आय कुड हॅव डन इट, कुड आय हॅव डन इट क्वेश्चन मार्क। यामध्येही एकच सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला वापरले आहे। जेव्हा वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसते तेव्हा काळानुसार डू, डज, डीड यांचा वापर केला जातो। दे बिलीव्ह इन गॉड या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, अशा वेळेस वाक्याचा काळ पाहावा लागेल। यामध्ये बिलीव्ह हे मुख्य क्रियापदाचे पहिले रूप आहे। सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यासाठी आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, म्हणून डू दे बिलीव्ह इन गॉड क्वेश्चन मार्क असा वर्बल क्वेश्चन बनेल। दिस ट्रेन स्टॉप्स ॲट पालघर या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही तर मुख्य क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे व स्टॉप या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे, स्टॉप्स। जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मधील शब्दाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो तेव्हा आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, म्हणून डज हे सुरुवातीला घेऊन डज दिस ट्रेन स्टॉप ॲट पालघर क्वेश्चन मार्क असे वाक्य तयार होईल। डू ला ईएस प्रत्यय जोडून डज बनतो आणि जेव्हा डज सुरुवातीला घेतला जातो तेव्हा वाक्यात परत मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागत नाही, म्हणून स्टॉपला यस प्रत्यय लागणार नाही हे लक्षात ठेवावे। इंडियन टीम प्लेड वेल इन द टूर्नामेंट या वाक्यात प्लेड हे क्रियापदाचे दुसरे रूप आलेले आहे। जर सिंपल पास्ट टेन्सचे वाक्य असेल तर डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो, म्हणून डीड ने वर्बल क्वेश्चनची सुरुवात होईल। डीड इंडियन टीम प्ले वेल इन द टूर्नामेंट सुरुवातीला डीड हे सहाय्यकारी क्रियापदाचे दुसरे रूप घेतल्यामुळे प्ले चे प्लेड हे दुसरे रूप वापरू नये तर प्ले हे पहिले रूप वापरावे।